तुमच्या वाटेत आडव्या येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तुम्ही तुमची ताकद बनवा. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीच अडवू नाही शकणार. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण लोकसंख्या हा घटक घेणार आहोत आणि या आठवड्याच्या युद्धाभ्यास मधलं हे शेवटचं लेक्चर आहे. तर हा जो टॉपिक आहे लोकसंख्या हा पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे. आणि याच्यावरती येणारे जे प्रश्न असतात तर बऱ्याचदा म्हणजे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हा टॉपिक स्किप करतात, कारण याच्यामधली आकडेवारी लक्षात ठेवणं थोडं डिफिकल्ट वाटतं आणि त्याचबरोबर हा टॉपिक पण थोडा अवघड वाटतो. तर आज काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्याच ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज शेअर नाही करू शकत, पण ॲटलिस्ट जेवढे क्वेश्चन्स इथे कव्हर होत आहेत तेवढ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते. नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी उरलेल्या सगळ्या ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. तर प्रत्येक क्वेश्चन नंतर तुम्हाला 7 ते 8 सेकंड देऊ शकते मी, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही देऊ शकत. त्याचं रिझन म्हणजे बरेच स्टुडंट रेकॉर्डेड सेशन पाहतात आणि मग त्यांचा वेळ विनाकारण जातो. तर 7 ते 8 सेकंदाचा वेळ तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नंतर मिळेल. ज्या वेळेला मी क्वेश्चन रीड करते व्यवस्थित क्वेश्चन ऐका आणि त्यानंतर तुमचा आन्सर द्या. दुसरी एक गोष्ट की प्रश्नांच्या एक्सप्लेनेशन बद्दल काल मला कोणीतरी विचारलं होतं. तर ॲक्च्युली मी तुम्हाला क्वेश्चन्स एक्सप्लेन करते, पण मी क्वेश्चन एक्सप्लेन करणं हे थोडंसं चुकीचं होऊ शकतं, कारण जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये पेपरमध्ये ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट कराल त्यावेळेला तुम्हाला ते रीड करायचे आहेत आणि अंडरस्टँड करायचे आहेत. त्यामुळे आज मी क्वेश्चन रीड करेन, तुमच्या आन्सरची वाट पाहीन आणि तुमचा आन्सर आल्यानंतर मी त्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे. तर इथे आजपासून तुम्ही स्वतःला आजमावा की नक्की प्रश्नामध्ये काय विचारले. प्रत्येक प्रश्न वाचून झाल्यानंतर 7 ते 8 सेकंदाचा मी एक पॉज घेईन. तेवढ्या वेळात तुमचा आन्सर रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेश तर सर्वात कमी दमण दीवची आहे. आणि विधान ब आहे, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या फक्त 2 राज्यात आहे. योग्य विधान ओळखा. अ, ब, अ आणि ब की यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. तर तुम्हाला दिलेली वेळ संपलेली आहे. ज्यांचे आन्सर्स अजूनही दिलेले नाहीत पटपट लाईव्ह चॅट मध्ये उत्तरं द्या. मी क्वेश्चन रीड करेपर्यंत आणि रीड केल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी मी बोलते त्याच्यामध्ये 10 सेकंदांपेक्षा पण जास्त वेळ मिळतो तुम्हाला. त्यामुळे तुमचा आन्सर द्यायला काहीच हरकत नाही. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे फक्त ब विधान योग्य आहे. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. तर आपल्याला हे तर माहिती आहे की सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये. सर्वात कमी जर आपण विचार केला तर सिक्कीम या राज्याची सर्वात कमी लोकसंख्या आहे. पण इथे दमण दीव म्हटलेला आहे. जर आपण केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या ही सर्वात कमी आहे. तर बेसिकली म्हणजे सर्वात जास्त आणि सर्वात कमीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि मल्टीलायनर मध्ये पण विचारला जाऊ शकतो आणि ही अगदी बेसिक माहिती आहे, तर हे आपल्याला माहितीच पाहिजे. तर 2011ची जी जनगणना होती त्याच्यानुसार भारताची जी लोकसंख्या आहे ती 1 अब्ज 21 कोटी किंवा 121 कोटी असं आपण म्हणतो. ठीक आहे. 1 अब्ज 21 कोटी किंवा 121 कोटी असं दोन्ही पद्धतीने आपण म्हणतो. मग आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, सर्वाधिक लोकसंख्येची राज्य कोणती आहेत आणि सर्वात कमी लोकसंख्येची राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत. जर आपण सर्वाधिक लोकसंख्येचा विचार केला तर उत्तर प्रदेशची सर्वात जास्त आहे 19.98 कोटी, महाराष्ट्र, त्यानंतर बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि त्यानंतर आंध्र प्रदेश. इथे जे दुसरं विधान दिलेलं आहे ते विधान आहे की भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या ही फक्त 2 राज्यात राहते. तर हे विधान बरोबर का आहे, कारण जर आपण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये जेवढी लोकसंख्या आढळते ते जर प्रमाण पाहिलं भारताच्या, तर उत्तर प्रदेशमध्येच एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ही लोकसंख्या 16.5% एवढी आहे, तर महाराष्ट्रामध्ये 9.28% आहे. म्हणजे जवळपास 25% लोकसंख्या जी आहे ती पूर्ण देशातल्या 2च राज्यांमध्ये एकवटलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे विधान ब जे आहे ते योग्य आहे.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश. स्पेसिफिकली आकडे तुम्हाला महाराष्ट्राचा आकडा माहितीच पाहिजे आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा पण माहिती पाहिजे, कारण याच्यावरती म्हणजे ज्यावेळेला मल्टीलायनर क्वेश्चन येतो तर कदाचित हे आकडे जे आहेत ते तिथे वापरले जाऊ शकतात. जर सर्वात कमी लोकसंख्या पाहिली तर लक्षद्वीप, त्यानंतर दमण आणि दीव, त्यानंतर दादरा नगर हवेली, अंदमान आणि निकोबार आणि नंतर सिक्कीम. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या राज्यामध्ये किती लोकसंख्या आहे, किंवा राज्यांचा आपण असं म्हणू शकतो की लोकसंख्येनुसार म्हणजे सर्वाधिकचा एक क्रम आणि सर्वात कमीचा क्रम. जर तसं आपण पाहिलं तर सर्वात जास्त लोकसंख्येची जी ट्रिक आहे ती आहे उत्तम बी पश्चिमेला आला जास्त. म्हणजे उत्तम नावाचा कोणतरी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती पश्चिमेला जास्त आलेली आहे. आता इथे जास्त हा शब्द जो आहे, मी नेहमी सांगते तुम्हाला की माझ्या ट्रिक्स या थोड्या युनिक असतात, कारण त्या ट्रिक मधून आपण काय लक्षात ठेवतोय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं की या ट्रिक म्हणजे एका घटकाची ट्रिक दुसरीकडे आपण यूज करू शकतो कन्फ्युजन मध्ये. तर इथे उत्तम मधला उत्त म्हणजे उत्तर प्रदेश, त्यानंतर म म्हणजे महाराष्ट्र, बी म्हणजे बिहार, पश्चिमेला म्हणजे पश्चिम बंगाल आणि आला म्हणजे आंध्र प्रदेश. उत्तम बी पश्चिमेला आला जास्त ही ट्रिक आहे जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांची, म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या राज्यांची. ओके. त्यानंतर कमी लोकसंख्या असणारे जर आपल्याला केंद्रशासित प्रदेश आणि राज्य लक्षात ठेवायचे असतील तर आपण असं म्हणू शकतो, कमी लक्ष दिले दादानी आणि शिकला किंवा अँड शिकला. कमी लक्ष दिले दादानी आणि शिकला. दादानी शिकताना म्हणजे दादानी लक्ष कमी दिलं आणि तो शिकला. कमी म्हणजे काय तर कमी लोकसंख्या, लक्ष म्हणजे लक्षद्वीप, दिले मधला ती म्हणजे दमण दीव, दादा म्हणजे दादरा नगर हवेली, अँड म्हणजे अंदमान निकोबार. म्हणजे हा शब्द तुम्ही हे लिहिताना तुम्ही ट्रिक जर इंग्लिश मध्ये लिहिलं तर इझीच आहे. अँड म्हणजे अंदमान निकोबार आणि शिकला म्हणजे सिक्कीम. म्हणजे जर कमी लोकसंख्येवाले केंद्रशासित प्रदेश आणि राज्य पाहिली तर लक्षद्वीप, त्यानंतर दमण दीव, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार आणि सिक्कीम. अशा पद्धतीने या ट्रिक आहेत. अगदी सोपं आहे, आपण त्याला अवघड बनवतो तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की याला जास्त अवघड बनवू नका. ओके. आय होप की ही ट्रिक तुम्हाला समजली असेल आणि क्वेश्चन पण तुम्हाला समजला असेल. क्वेश्चन थोडासा मी फिरवण्याचा प्रयत्न केला होता. तर सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे, सर्वात कमी लक्षद्वीपची आहे, राज्यांचा विचार केला तर सिक्कीमची आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या फक्त 2 राज्यांमध्ये एकवटलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि ती 2 राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. मी क्वेश्चन रीड करते, त्यानंतर मी 7 सेकंदाचा किंवा 8 सेकंदाचा एक पॉज घेईन. मध्ये मी जे काय बोलते ते सेकंड्स पण तुम्हाला मिळतात आन्सर द्यायला. खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते ओळखा. 2011 सालच्या जनगणनेनुसार पुरुषांचा दशकीय वृद्धी दर हा स्त्रियांच्या दशकीय वृद्धी दरापेक्षा अधिक होता. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येत मागील दशकाच्या तुलनेत पडलेली प्रत्यक्ष भर ही उत्तर प्रदेश राज्याच्या 2011 सालच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. 1 अ बरोबर, 2 ब बरोबर, 3 अ आणि ब बरोबर आणि 4 यापैकी नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या आणि नंतर उत्तर द्या. मी या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजून सांगेन पण तुमचं उत्तर देऊन झाल्यानंतर. तर असे प्रश्न बऱ्याचदा येतात आणि ते म्हणजे याला आपण थोडक्यात गुगली क्वेश्चन सुद्धा म्हणू शकतो, की इथे कन्सेप्ट माहीत असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर तुम्हाला वेळ दिलेला आहे मी, तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. ओके. तर आता या प्रश्नाबद्दल आपण बोलूयात. इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की कोणती विधाने योग्य आहेत. पहिलं विधान असं म्हणते की 2011 सालच्या जनगणनेनुसार पुरुषांचा जो दशकीय वृद्धी दर आहे हा स्त्रियांच्या दशकीय वृद्धी दरापेक्षा अधिक आहे. म्हणजे 10 वर्षांमध्ये 2001 ते 2011 या 10 वर्षांमध्ये पुरुषांच्या लोकसंख्येमध्ये जेवढी वाढ झाली त्याचे जे पर्सेंटेज आहेत ते स्त्रियांच्या वाढीपेक्षा जास्त आहेत असं हे विधान म्हणतंय. आणि दुसरं विधान असं म्हणतंय की 2011 सालची जी जनगणना झाली त्याच्यानुसार भारताच्या लोकसंख्येमध्ये जे वाढलेले लोक आहेत म्हणजे जेवढे या 10 वर्षामध्ये संख्या वाढली, इथे पर्सेंटेज नाही विचार, जेवढी संख्या वाढलेली आहे तेवढी लोकसंख्या ही उत्तर प्रदेशची आहे 2011 नुसार. किंवा ती जी लोकसंख्या आहे वाढलेली जी आहे भरची पडलेली आहे ती
उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे दोन्ही विधानं अयोग्य आहेत. रिझन काय? तर जर आपण स्त्रियांचा दशकीय वृद्धी दर पाहिला तर 2001 ते 2011 या दरम्यान स्त्रियांची जी दशकीय वाढ झालेली आहे ती आहे 18.3%. ठीक आहे. आणि पुरुषांची जी दशकीय वाढ आहे ती आहे 17.1%. आणि जर आपण भारताचा विचार केला तर 2001 ते 2011 या कालावधीमध्ये भारताची जी लोकसंख्या वाढलेली आहे ती आहे 17.7%. तर हे तीनही आकडे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कसे? स्त्रियांची आहे 18.3, भारताची आहे 17.7, पुरुषांची आहे 17.1. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, सर्वात कमी दशकीय वाढ आहे पुरुषांचा, त्यानंतर दशकीय वृद्धी दर आहे पुरुषांचा, त्यानंतर भारताचा आणि त्यानंतर स्त्रिया किंवा महिला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कदाचित राज्यसेवेला जे क्वेश्चन्स येतात त्याच्यामध्ये असा कंपॅरेटिव्हली क्वेश्चन येऊ शकतो की भारताचा दशकीय वृद्धी दर जो आहे त्याच्यापेक्षा पुरुषांचा दशकीय वृद्धी दर हा कमी आहे की जास्त आहे आणि महिलांचा जास्त आहे की कमी. तर हा क्रम जो आहे तो तुम्हाला जसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे. पुरुषांचा आहे 17.1, भारताचा आहे 17.7 आणि महिलांचा किंवा स्त्रियांचा आहे 18.3. म्हणजे महिलांची दशकीय वाढ ही जास्त आहे, भारताची महिलांपेक्षा थोडी कमी आहे आणि पुरुषांची ही भारतापेक्षाही कमी आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. जर आपण आता लोकसंख्येमध्ये पडलेली प्रत्यक्ष भर पाहिली तर भारताची 2001 ची लोकसंख्या आणि 2011 ची लोकसंख्या यांच्यामधला जो प्रत्यक्ष डिफरन्स आहे तो आहे 18.22 कोटीचा. म्हणजे 2001 ते 2011 या कालावधीमध्ये लोकसंख्येमध्ये पडलेली भर जी आहे ती 18.22 कोटी आहे. मात्र उत्तर प्रदेशची जी लोकसंख्या आहे ती आहे 19.98 कोटी. आणि मी मगाशीच सांगितलं की ऍटलिस्ट तुम्हाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे आकडे जे आहेत ते लक्षात असायला पाहिजेत. आणि याच्यासाठी जास्त कष्ट नाही घ्यावे लागेल. म्हणजे तुम्ही एक 2 ते 3 वेळा जरी हे व्यवस्थित रीड केलं आणि याचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले ना, मस्ट आहे माहिती आहे. क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन्स जेवढे तुम्ही जास्त सोडवतात तेवढा तुमचा डाटा जास्त लक्षात राहतो. तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या 19.98 कोटी जी की भारताच्या 16.5% आहे. हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं. भारताच्या 16.5% आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी जी की 9.28% आहे भारताच्या. आणि भारताच्या लोकसंख्येत पडलेली भर जर पाहिली तर ती 18.22 एवढी आहे. 18.22 कोटी. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर असे जे प्रश्न असतील ते थोडे समजून घ्या आणि मगच नंतर त्याचा आन्सर द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, पहिल्या जनगणनेपासून भारताच्या लोकसंख्येमध्ये सर्वात अधिक शेकडा दशकीय वृद्धी ही कोणत्या सालच्या जनगणनेमध्ये दिसून आली? आता इथे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मग आता ज्यावेळेला असा प्रश्न येतो तर याच्याबद्दल मी बोलते अगोदर तुम्हाला ऑप्शन वाचून दाखवते आणि एक 8 सेकंदांचा वेळ देते. पहिला ऑप्शन आहे 1951, दुसरा ऑप्शन आहे 1961, तिसरा ऑप्शन आहे 1971 आणि चौथा ऑप्शन आहे 1981. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. तर या प्रश्नाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर बऱ्याच स्टुडंटना लगेच डोक्यात हे आलं असेल की आता पहिल्या जनगणनेपासून अगदी आतापर्यंत विचारलंय म्हणजे प्रत्येक जनगणनेची आकडेवारी ही माहितीच पाहिजे का किंवा दशकीय वृद्धी दर जो आहे तो माहितीच पाहिजे का? तर नाही. अशा प्रश्नांचा अभ्यास करताना किंवा असे जे प्रश्न आलेले असतील तर यांचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, काही टेक्निक आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. म्हणजे काही ठराविकच आकडेवारी असते जी तुम्हाला लक्षात ठेवायची असते. म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्याही पेक्षा आपण असं म्हणू शकतो की 1901 पासून ते 2011 पर्यंतची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स जे आहेत तेच तुम्हाला पकडायचे आहेत आणि त्यांचा अभ्यास करायचा. एक तर पहिली जनगणना तुमच्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे ती तुम्हाला करायची आहे. 1901 ची जी जनगणना आहे ती तुम्हाला करायची आहे कारण नवीन दशकाची सुरुवात होती. तर ती तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आत्ताचा जर आपण विचार केला तर 2001 ची माहिती पाहिजे, 2011 ची माहिती पाहिजे. 2001 ची कारण परत एकदा नवीन दशकाची सुरुवात आहे म्हणून, आणि जर आपण याचा विचार केला 2011 ची तर ती अगदी रिसेंट आहे म्हणून ती माहिती पाहिजे. जर आपण पहिल्या जनगणनेपासून भारताच्या लोकसंख्येमध्ये सर्वात अधिक शेकडा दशकीय वृद्धी कोणत्या सालची आहे ते जर पाहिलं तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1971 ला. तर इथे एक चार्ट तुम्हाला दिसत असेल. इथे 1901 पासून ते 2011 पर्यंत दिलेलं आहे.
तर इथे तुम्हाला 1901 बद्दलची थोडीफार आकडेवारी माहिती पाहिजे, याच्यावरती प्रश्न येतात. 1951 बद्दल सुद्धा ॲटलीस्ट दशकीय वाढ किती होती किंवा घनता किती होती, ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. कारण स्वातंत्र्यानंतरची ती पहिली जनगणना होती. त्यामुळे त्याच्यावरती पण प्रश्न येतात. म्हणजे सडनली लास्ट इयर पी-एस-आय मेन्सला एक क्वेश्चन होता, की 1951 साली भारताची घनता किती होती? लोकसंख्येची घनता किती होती? तर असे प्रश्न आले, की आपल्याला वाटतं, की एक्झॅक्टली काय-काय आकडेवारी आपण पाठ करणार? तर जेव्हा प्रश्न येतात, तर त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी लॉजिक असतं आणि तेच तुम्हाला शोधायचं आहे. तर 1951 याचे आकडे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर 2001 ची माहिती पाहिजेत आणि 11 ची माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये तुलना फक्त करायची आहे. जर आपण पाहिलं तर 1921 ची जी दशकीय वृद्धी आहे ही सर्वात कमी आहे, म्हणून तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1971 ला जर पाहिलं आपण तर सर्वाधिक आहे म्हणजे 24.80. आता हे जे आकडे आहेत ते काही ठिकाणी वेगळे दिलेले आहेत. म्हणजे इथे 24.80 आहे, काही ठिकाणी 24.66 आहे. तर थोडंफार चेंज असेल, पण एवढं लक्षात ठेवा की जर शेकडा दशकीय वृद्धीचा विचार केला तर 24.80 ही आतापर्यंतची सर्वाधिक दशकीय वाढ आहे. आणि 2011 ची जर बघितलं तर मगाशीच आपण पाहिलं 17.7% एवढी होती. म्हणजे ती कमी कमी होत आलेली आहे. आणि जर आपण 1921 हे जर वर्ष सोडलं म्हणजे 1921 पासून पुढचा जर विचार केला तर आता सुरुवातीला जी दशकीय वाढ आहे ती दर जो होता तो जास्त होता आणि नंतर नंतर तो कमी होत चाललेला आहे. तर हा पण पॉइंट आहे जो तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायचा. म्हणजे डाटा ॲनालिसिस ज्याला म्हणतो ते जर तुम्हाला करता आलं तर तुम्हाला लोकसंख्या हा टॉपिक इझी वाटेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा अधिक लोकसंख्या ज्या राज्यांमध्ये राहते त्या राज्यांची एकूण संख्या किती आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा की भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा अधिक लोकसंख्या ज्या ज्या राज्यांमध्ये राहते त्या राज्यांची एकूण संख्या किती आहे? पहिला ऑप्शन आहे 6, दुसरा ऑप्शन आहे 7, तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन आहे 9. तुमचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅट मध्ये मेन्शन करा. एकूण 7 ते 8 सेकंदाचा वेळ तुम्हाला मिळतोय. तर तुमचं उत्तर जे आहे की अशी किती राज्य आहेत ज्यांची लोकसंख्या जी आहे किंवा ज्या राज्यांमध्ये राहणारी लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या 5% अधिक आहे. आता अर्थ पण सांगून दिला मी तुम्हाला या प्रश्नाचा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशी एकूण 9 राज्य आहेत ज्यांच्यामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 5% पेक्षा अधिक लोकसंख्या राहते. मगाशी तर आपण उत्तर प्रदेश बद्दल बोललो होतो. म्हणजे जर तुम्हाला 10% जास्त विचारलं तर एकमेव राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश, जिथे की 16.5% एवढी लोकसंख्या आढळते. 2 नंबरला असणारं महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर फक्त 9.28% एवढीच लोकसंख्या तिथे राहते. तर उत्तर प्रदेशचा विचार केला तर 16.51%, महाराष्ट्र 9.28, बिहार 8.6, पश्चिम बंगाल 7.54, मध्य प्रदेश 6%, तामिळनाडू 5.96, राजस्थान 5.66, कर्नाटका 5.05 आणि गुजरात 4.99 म्हणजे ऑलमोस्ट 5%. तर 5%पेक्षा जास्त, 10%पेक्षा जास्त असे काही म्हणजे आपण स्लॉट्स म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर 5%पेक्षा जास्त असणारी ही 9 राज्य तरी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यापैकी पहिली 5 राज्य जी आहेत ती उत्तंबी पश्चिमेला आला जास्त याची ट्रिक आपण बघितलेलीच आहे मगाशी. तर उरलेली जी राज्य आहेत तर ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इथे लक्षात ठेवा की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरात. तर हे जे पेज आहे ते मी विकिपीडियावरून घेतलेलं आहे. तर हा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवा किंवा मग PDF मध्ये तुम्हाला हे मिळूनच जाईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 2011 सालच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे भारताचे लिंग गुणोत्तर हे इष्टतम लिंग गुणोत्तरापेक्षा 57 ने कमी आहे. आणि दुसरं विधान आहे ग्रामीण लिंग गुणोत्तर हे शहरी लिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब आणि 4 यापैकी नाही. तर उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या.
इष्टतम लिंग गुणोत्तर वगैरे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत, कोणतंही विधान बरोबर नाही. भारताचं लिंग गुणोत्तर हे इष्टतम लिंग गुणोत्तरापेक्षा 57 ने कमी आहे, हे विधान चुकीचं आहे. इथे कदाचित आपल्याला बरोबर वाटू शकतं, कारण आपल्याला वाटेल की इष्टतम लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 असेल, तर नाही. इष्टतम लिंग गुणोत्तर जे असतं ते असतं 950. ठीक आहे. आणि जर आपण भारताचं लिंग गुणोत्तर पाहिलं तर ते आहे 943, म्हणजे 950 पेक्षा 7 ने कमी आहे. म्हणजेच इथे जे तुम्हाला नंबर दिलेला आहे 57 ते चुकीचं आहे. जे भारताचं लिंग गुणोत्तर आहे ते इष्टतम लिंग गुणोत्तरापेक्षा 7 ने कमी आहे, कारण इष्टतम लिंग गुणोत्तर असतं ते असतं 950. भारताचा जर विचार केला तर 2001 मध्ये जे भारताचं लिंग गुणोत्तर होतं ते होतं 933 आणि 2011 मध्ये ते आहे 943, म्हणजे एकूण 10 ने लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे. ग्रामीण आणि शहरीचा विचार केला तर ग्रामीण लिंग गुणोत्तर हे 949 आहे आणि शहरी लिंग गुणोत्तर हे 929 आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये असं म्हटलंय की ग्रामीण लिंग गुणोत्तर हे शहरी लिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे, तर हे चुकीचे आहे, कारण ग्रामीण जे आहे ते शहरीपेक्षा जास्त आहे. तर या कन्सेप्ट समजून घ्या. ऑटोमॅटिकली जेव्हा प्रश्न येतो, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या की प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर जर आपण सर्वाधिक लिंग गुणोत्तराची राज्य पाहिली तर सर्वाधिक आहे केरळ, त्यानंतर पुदुच्चेरी, त्यानंतर तामिळनाडू आणि त्यानंतर आंध्र प्रदेश. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तराचा जर विचार केला तर हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि पंजाब. ठीक आहे. तर इथे जे लिंग गुणोत्तर, सर्वाधिक लिंग गुणोत्तर आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याची पण ट्रिक आहे. ती ट्रिक मी तुम्हाला सांगते. तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती आहे गणू, केरात, चेरी, नाडू, अंधा. म्हणजे गणू नावाचा एक मुलगा आहे, त्याला आपण काय सांगतो की जो कचरा असतो, केर असतो, तर त्याच्यामध्ये काय काय पडलेलं आहे, चेरी आणि लाडू. ठीक आहे. इथे नाडू म्हणजे लिहिले नाडू, पण म्हणताना तुम्हाला लाडू म्हणायचं आहे. तर गणू आंधळा झाला आणि आपण गणूला काय सांगतो की केरामध्ये चेरी आणि लाडू पडलेला आहे. गणू, केरात, चेरी, लाडू, अंधा, असं एक विधान लक्षात ठेवा. गणू म्हणजे काय, तर गुणोत्तर आणि सर्वाधिक गुणोत्तर आहे. तर ते तुम्हाला केरावरून लक्षात राहील, कारण केरळ आपल्याला माहिती आहे सर्वाधिक लिंग गुणोत्तर. केरळ, त्यानंतर पुदुच्चेरी, त्यानंतर तामिळनाडू. म्हणजे केरात म्हणजे केरळ, चेरी म्हणजे पुदुच्चेरी, लाडू म्हणजे तामिळनाडू आणि अंधा म्हणजे आंध्र प्रदेश. आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर जर पाहिलं तर हर जिम में सिक्का पंजाबी कम हुआ. हर जिम में सिक्का पंजाबी कम हुआ. प्रत्येक जिम मध्ये जर जाऊन पाहिलं तर तिथे पंजाबी सिक्का जो आहे तो कमी झालेला आहे. हर जिम में सिक्का पंजाबी कम हुआ. हर म्हणजे हरियाणा, जिम म्हणजे जम्मू काश्मीर, सिक्का म्हणजे सिक्कीम आणि पंजाबी म्हणजे पंजाब. कम हुआ म्हणजे कमी लिंग गुणोत्तर. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, हा जो प्रश्न आहे तो लोकसंख्या धोरणाशी रिलेटेड आहे. पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले? 1. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, 2. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1977, 3. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 आणि 4. लोकसंख्या भविष्यवेध 2001 ते 2026. याचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. सोपा आहे हा क्वेश्चन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000, त्याचबरोबर थॉमस माल्थसचा सिद्धांत, या टॉपिकवरचे व्हिडिओज ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती मी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे याच्याबद्दल मी जास्त डिटेलमध्ये आज बोलणार नाही. तर ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज पाहून घ्या, कारण त्या व्हिडिओजमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाबद्दलची आणि थॉमस माल्थसचा जो सिद्धांत आहे, लोकसंख्या विषयक सापळा ज्याला म्हणतो, तर ते अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. ती माहिती सगळी तुम्हाला तिथे मिळून जाईल. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976चा जर विचार केला तर 1976 पूर्वी कुटुंब नियोजनाला स्वयंचलित कार्यक्रम समजलं जायचं, परंतु 1976च्या घोषणेमध्ये आर्थिक विकासात लोकसंख्येची प्रचंड वाढ ही बाधक ठरू शकते, म्हणून मग काय करण्यात आलं, तर एक धोरण ठरवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पुरुषांचं जे विवाहाचं किमान वय आहे
ते 21 वर्ष आणि स्त्रियांचं विवाहाचं किमान वय जे आहे ते 18 वर्ष हे निश्चित करण्यात आलेलं आहे. तर 1976च्या बाबतीत हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली 5 शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत? 1. मुंबई, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, अहमदाबाद. 2. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बँगलोर. 3. मुंबई, दिल्ली, बँगलोर, अहमदाबाद आणि हैदराबाद. आणि 4. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बँगलोर आणि अहमदाबाद. तर हा सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच मुंबई, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, अहमदाबाद ही शहरं आहेत, जी की आपण असं म्हणू शकतो की भारतातील सर्वात अधिक लोकसंख्येची शहरं आहेत. इथे तुम्हाला प्रत्येक शहराची आकडेवारी दिसत असेल तर या शहरांची एक ट्रिक म्हणजे खूपच फिरत होती आय थिंक टेलिग्रामवरती वगैरे. तर याची ट्रिक मी जाणून बुजून देत नाहीये, कारण ऑलमोस्ट बऱ्याच स्टुडंटनी याची ट्रिक बनवलेली आहे आणि ती तुमच्याकडे असेल. जर नसेल तर ज्यावेळेला आपण घनता वगैरे याच्या बाबतीतचं लेक्चर घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी ती ऍड करेन. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा की जर आपण भारतातील सर्वात अधिक लोकसंख्येची शहरं पाहिली तर मुंबई, त्यानंतर दिल्ली, बँगलोर, त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर अहमदाबाद, त्यानंतर चेन्नई, कोलकाता, सुरत, पुणे आणि जयपूर ही आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाची सामाजिक आणि लोकसंख्यात्मक उद्दिष्टे काय आहेत? इथे काही विधानं आहेत. पहिलं विधान आहे, मुलांचा मृत्यूदर 30 प्रति 1000 जन्मांपेक्षा कमी आणणे. 2. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणे. 3. एकूण प्रसूतींच्या 80% बाळंतपणे संस्थात्मक असावीत. 4. 100% बाळंतपणे प्रशिक्षित व्यक्तींकडून व्हावीत. आणि 5. जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढविणे. पहिला पर्याय आहे अ, ब, क, ड. दुसरा पर्याय आहे ब, क, ड, ई. तिसरा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. आणि चौथा पर्याय आहे ब, क, ड. तुमचा वेळ सुरू झालेला आहे. उत्तर तुमचं लाईव्ह चॅट मध्ये द्या. ऑलमोस्ट 10 सेकंड्स दिलेले आहेत मी तुम्हाला. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच अ, ब, क, ड ही 4 विधानं बरोबर आहेत. तर हे जे आहे, ही विधानं जी आहेत ती राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 बद्दलची आहेत आणि त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट ठरवण्यात आली होती. तर इथे जे 5वं विधान आहे, जन्मदर कमी करण्यास्तव कायद्याने लग्नाचे वय वाढवणे, तर हे असं कोणतंही उद्दिष्ट त्याच्यामध्ये नव्हतं. मात्र मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणं हे होतं. मात्र त्यासाठी कायदा करणं हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नव्हतं. तर जर आपण 2000चं जे लोकसंख्या धोरण आहे ते जर पाहिलं तर तिथे 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचं एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं आणि ते महत्वाचं होतं. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर काही उद्दिष्ट निश्चित केली होती. त्याच्यापैकी एक उद्दिष्ट आहे मुलांचा मृत्यूदर 30 प्रति 1000 जन्मांपेक्षा कमी असणं. तर हे जास्त डीप मध्ये सांगत नाहीये, कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 किंवा 1976 थॉमस माल्थसचा सिद्धांत याच्यावरचे लेक्चर्स ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहून घ्या. मुलांचा मृत्यूदर 30 प्रति 1000 असा आहे, हे लक्षातच ठेवा. मुलींना विलंबाने लग्न करण्यास प्रवृत्त करणं हे पण आहे. कायदेशीर वय जे होतं ते ऑलरेडी आपण पाहिलं की 1976च्या राष्ट्रीय धोरणामध्येच सांगितलेलं होतं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये. मात्र जरी 18 वय हे मुलींचं असलं तरी सुद्धा मुलींनी विलंबाने म्हणजे 20 वर्षानंतर लग्न करावं, त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर एकूण प्रसूतीच्या 80% बाळंतपण ही संस्थात्मक असावीत, म्हणजे जेवढे काही बाळंतपण होतील त्यापैकी 80% तरी संस्थात्मक व्हावीत. आणि ती जी 80% संस्थात्मक होणार आहेत त्यापैकी 100% म्हणजे ती सगळीच्या सगळी प्रशिक्षित व्यक्तीकडूनच व्हावीत, असं एक उद्दिष्ट याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर जन्म, मृत्यू, लग्न आणि प्रेग्नन्सी याची 100% नोंदणी झाली पाहिजे.
त्याचबरोबर जे रोग असतात संपर्कामुळे होणारे, तर त्यांना नियंत्रण आणि प्रतिबंध करणे. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत पण एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, जे की वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं करायचं. माता मृत्यू दर जो आहे त्याच्यामध्ये 1,00,000 जन्मामागे 100 करणे. जो माता मृत्यू दर होतो, तर आपण मुलांचा जो पाहिला तो प्रति हजारी होता. माता मृत्यू दर जो आहे तो 1,00,000 जन्मामागे 100 पर्यंत कमी करणे, असं एक उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर सार्वजनिक लसीकरणाबाबत सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि एड्स किंवा इतर जे SIT असे जे आजार असतात त्यांना प्रतिबंध करणं आणि लहान कुटुंबांना प्रोत्साहन देणं. एक महत्वाची घोषणा होती लोकसंख्या धोरण 2000 मधली, ती म्हणजे हम दो हमारे दो. तर या धोरणाला प्रोत्साहन देणं हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील किती शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे? हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इझी आहे, पण याच्याबद्दलची बाकीची माहिती पण तुम्हाला असली पाहिजे. हा क्वेश्चन थोडासा टफ करून मी टाकणार होते ऍक्च्युली, पण परत विचार केला की नको, त्यापेक्षा इन्फॉर्मेशन देईन मी तुम्हाला. पहिला पर्याय आहे 52, दुसरा पर्याय आहे 53, तिसरा पर्याय आहे 54 आणि चौथा पर्याय आहे 55. तर तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 2011च्या जनगणनेप्रमाणे भारतातील एकूण 53 शहरांची लोकसंख्या ही 10 लाखांपेक्षा जास्त आहे. तर याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी 53 शहरं आहेत 2011च्या जनगणनेनुसार. पण तीच जर आपण 2001च्या जनगणनेनुसार पाहिली तर ती होती 35 शहरं. मग इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण कंपॅरेटिव्हली क्वेश्चन्स येतात. मग इथे तुम्ही 35 आणि 53 हे दोन जे नंबर्स आहेत तर ते इंटरचेंज केल्यानंतर, तुमच्या डिजिट इंटरचेंज केल्यानंतर हे नंबर्स मिळतात. म्हणजे 2001ला 35 आहे, त्याचं उलट जर आपण केलं तर 2011ला 53 शहर आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि या 53 शहरांमध्ये 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण 43% लोकसंख्या वास्तव्यास आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे अशी जी 2001 मध्ये शहरं होती आणि जी 2011 मध्ये आहेत, तर याच्यातली जी पहिली 7 शहरं आहेत ना ती सेमच आहेत. म्हणजे 2001ला ज्या 7 शहरांची, म्हणजे पहिली 7 शहरं 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी जी होती तीच 2011 मध्ये सुद्धा आहेत आणि सेम क्रमाने आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि ती शहरं जर आपण पाहिली तर पहिलं आहे मुंबई, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद असा त्यांचा क्रम आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या किती कोटी झाली, म्हणून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी कॉमन सेन्सचा आणि खूप इझी असा प्रश्न आहे हा. 1 300, 2 400, 3 500 आणि 4 1500. तर किती कोटी झाली होती जगाची लोकसंख्या, म्हणून हा दिवस जो आहे 11 जुलै जो आहे तो आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतो. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली आणि म्हणून 11 जुलै हा दिवस जो आहे तो लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो आणि 1990 पासून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. जरी 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली तरी तो साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे 1990 पासून. आणि याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढीचा परिणाम आणि त्याविषयी म्हणजे त्याचे जे परिणाम होतात त्याविषयी जागतिक पातळीवरती जागृती निर्माण करणं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लोकसंख्या हा टॉपिक खूप ब्रॉड आहे. तर याच्यामधले काही म्हणजे संभाव्य क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, काही आलेले होते 2-3 क्वेश्चन्स जे आहेत ते आयोगाने ऑलरेडी विचारलेले होते आणि बाकी जे क्वेश्चन्स होते तर ते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, असा प्रश्न येऊ शकतो. तर बराच डाटा आहे लोकसंख्येचा जो की मागे आहे. तर लोकसंख्येवरती अजून आपण एक 2-3 लेक्चर्स घेऊयात, युद्धाभ्यासमध्येच घेऊयात, म्हणजे तुम्हाला पण तुम्ही हे उत्तर पण देऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील. ओके, तर पुढच्या युद्धाभ्याससाठी तुम्हाला टॉपिक आणि सब्जेक्ट जो असेल
तो सजेस्ट करायचा. तुमचा स्कोर मेन्शन करा, आजचा स्कोर काय आलाय ते. एक 2-3 क्वेश्चन हार्ड होते, अदरवाईज बाकीचे क्वेश्चन्स इझी होते आज पण. तर नेक्स्ट युद्धाभ्याससाठी तुम्हाला सब्जेक्ट जो आहे तो सजेस्ट करायचा आहे आणि त्याचबरोबर टॉपिक सुद्धा, पर्टिक्युलर टॉपिक सुद्धा तुम्ही सांगू शकता की हा टॉपिक टफ जातो किंवा इम्पॉर्टंट आहे आणि घ्या म्हणून. तर तुम्ही जे प्रेझेंट आहेत ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. जे रेकॉर्डेड सेशन पाहतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मग नेक्स्ट युद्धाभ्यासमध्ये आपण ज्या टॉपिकला जास्त तुम्ही वेटेज दिलं असेल तो टॉपिक आपण, म्हणजे जास्त लोकांनी ज्याला पसंती दिली असेल तो सब्जेक्ट आणि तो टॉपिक आपण घेऊयात. ठीक आहे. तर आय होप की ही जी युद्धाभ्यास लेक्चर सिरीज आहे ती तुमच्या अभ्यासामध्ये थोडंफार तरी योगदान देत असेल आणि तुमचा अभ्यास थोडाफार सोपा करत असेल. तर वन्स अगेन मी तुम्हाला सांगते की काही प्रॉब्लेम्समुळे मला लेक्चरचा टाइम जास्त नाही वाढवता येत, तरी पण मी प्रयत्न करते जास्तीत जास्त घेण्याचा आणि लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की म्हणजे खरंच जास्त टाइम वाढवेन किंवा क्वेश्चन्स जास्त घेईन आणि ज्याच्यातून तुमचा अभ्यास जास्त होईल. तर ऑलमोस्ट आता इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट बऱ्याच क्लिअर झाल्यात तुमच्या, त्यामुळे जेव्हा कधी नेक्स्ट टाइम आपण इकॉनॉमिक्स घेऊ त्यावेळेला क्वेश्चन्स जास्त असतील त्याच्यामध्ये, कारण एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी केलेलं आहे. तर त्यावेळेला जरी समजा तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन किंवा मग युद्धाभ्यासमध्ये कोणत्या युद्धाभ्यासमध्ये मी ती कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे ते मी स्पेसिफिक मेन्शन करेन. तुम्ही ते लेक्चर्स पाहून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ शकता. ओके. तर ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं अभिनंदन. ज्यांचा स्कोर थोडाफार कमी आलाय त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हा टॉपिक खरंच टफ आहे थोडासा, म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला तरी वाटतो टफ म्हणून. तर काही ठराविक गोष्टी असतात लोकसंख्येच्या बाबतीत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यावरती मी एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे की लोकसंख्येचा अभ्यास कसा करायचा एक्झॅक्टली, आणि त्याच्यामधून मग तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. ठीक आहे. जर लेक्चर आवडलं असेल आजचं तर लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.